मौर्यकालीन भारत. आज आपण प्रकरण 8 मौर्यकालीन भारत या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. या प्रकरणामध्ये मगध साम्राज्याचा उदय, नंद आणि मौर्य साम्राज्य, सम्राट अशोक, राज्यव्यवस्था, व्यापार, साहित्य, कला आणि समाजजीवन या मुद्द्यांच्या आधारे आपण या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. भारतामध्ये अस्तित्वात असलेल्या 16 महाजन पदांचा इतिहास आपण 6व्या प्रकरणामध्ये पाहिला. या महाजन पदांपैकी काशी, कोसल, अवंती आणि मगध या 4 महाजन पदांमधील संघर्षामध्ये मगधाची राज्यसत्ता ही प्रबळ होत गेली आणि मगधाचं साम्राज्य उदयाला आलं. या काळामध्ये भारतातील पहिलं साम्राज्य उदयाला आले. राज्याला साम्राज्याचं स्वरूप प्राप्त झालं. या साम्राज्याची प्रशासन व्यवस्था अधिक विकसित आणि विविध विभागांच्या द्वारे कार्य करणारी होती. साम्राज्याच्या अस्तित्वासाठी अनेक घटक हे आवश्यक असतात. उदाहरणार्थ, विस्तृत भूप्रदेशावर सत्ता, कर रूपाने जमा होणाऱ्या महसुलाची व्यवस्था पाहणारी प्रशासन यंत्रणा. सम्राटाच्या हाती सर्व सत्ता केंद्रित असते आणि त्याच्या अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी सैन्य कार्यरत असतं. धर्मविधीचे उपयोजन सम्राटाच्या सत्तेला पुष्टी देण्यासाठी केले जातात. सत्ताधारी कुलांमध्ये सत्ता आणि तत्वसंबंधीचे अधिकार एकवटले जातात. मगध साम्राज्याचा उदय. प्राचीन भारतात जी महाजन पद अस्तित्वात होते त्यामध्ये मगध हे एक महत्त्वाचं राज्य. सुपीक आणि समृद्ध जमीन, 12 महिने वाहणाऱ्या नद्या, नौकानयनाची उत्कृष्ट सोय, व्यापारी बाजारपेठ इत्यादी कारणांमुळे मगध राज्य हे बलवान होत गेलं. इसवी सन पूर्व 6व्या शतकात मगधावर हर्यंक नावाच्या राजघराण्याची सत्ता होती. महाभारतात हर्यंक घराण्याचा उल्लेख आलेला आहे. बिंबिसार हा या घराण्यातील पहिला प्रसिद्ध शासक होय. त्याचे वडील महापदम यांनी गिरिव्रज हा दुर्ग बांधून मगधाची पहिली राजधानी स्थापन केली. बिंबिसार गादीवर आल्यानंतर त्याने मगध साम्राज्याचा पाया रचण्यास सुरुवात केली. शेजारच्या अंगराज्यावर आक्रमण करून ते जिंकून घेतले. या विजयाने मगधाचे सामर्थ्य वाढले. बिंबिसाराने कोसल, लिच्छवी, विदेह, मद्र अशा अनेक राजघराण्याशी वैवाहिक संबंध जोडून त्या जोरावर आपलं साम्राज्य विस्ताराचं धोरण पुढे नेलं. गिरिव्रज दुर्गच्या पायथ्याशी त्याने राजगृह ही नवी राजधानी स्थापन केली. बिंबिसाराची हत्या करून त्याचा मुलगा अजातशत्रू गादीवर आला. त्याने पित्याचे विस्तारवादी धोरण अवलंबलं. त्याने मगधाचं राज्य विंध्य पर्वताच्या पायथ्यापर्यंत विस्तारलं. अजातशत्रूने गंगेच्या काठावर पाटलीग्राम येथे एक छोटं दुर्ग बांधलं. स्थानिक उत्पादनाच्या खरेदी विक्रीचं ते केंद्र बनलं. पुढील काळात हेच पाटलीग्राम पाटलीपुत्र या नावाने ओळखलं जाऊ लागलं. ते मौर्य साम्राज्याची राजधानी बनली. नंतर जनतेने अजातशत्रूला पदावरून दूर करून शिशुनाग या त्याच्या मंत्र्याला राजा म्हणून निवडलं. शिशुनाग घराण्याने इसवी सन पूर्व 430 ते 300
64 या काळात मगधाचा विकास या काळात राज्य केलं. त्यानंतर महापद्मनंद याने मगधाची गादी बळकावली व नंद वंशाची स्थापना केली. मगधाचा विकास होण्यामागे राजकीय स्थैर्य आणि इतर बाबी देखील कारणीभूत होत्या. गंगा नदीच्या खोऱ्यात सर्व मोक्याच्या ठिकाणी मगधाचं नियंत्रण होतं. अंगराज्य जिंकल्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रदेश त्यांच्या ताब्यामध्ये आला आणि दूरवरच्या प्रदेशाशी व्यापार वाढवण्यात मगधाला यश मिळालं. मगधाला नैसर्गिक साधनसंपत्तीचं वरदान लाभलेलं होतं. विशेषतः भात शेतीसाठी उपयुक्त सुपीक जमीन लाभली होती. साम्राज्य विस्तारामुळे महसुलात भर पडली. जंगलातून मिळणारे लाकूड, हस्तिदंत, लोखंड, तांबे यांचे स्रोत विपुल प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे प्रादेशिक उद्योगांना चालना मिळाली. राजकीय महत्त्वाकांक्षेच्या बरोबरीनेच धनधान्याची आणि व्यापाराची सुबत्ता ही मगध राजसत्तेच्या विकासासाठी आणि बलाढ्य साम्राज्य सत्ता स्थापनेसाठी कारणीभूत ठरलेली दिसते. तर एकूणच आजच्या या भागामध्ये आपण मौर्यकालीन भारत या प्रकरणामध्ये मगध साम्राज्याचा उदय या महत्त्वाच्या मुद्द्याची चर्चा ही केलेली आहे. तर सहज जाता जाता आणखी 2 महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. त्यामध्ये प्राचीन भारतातील राजसत्तेच्या संकल्पनेमध्ये चक्रवर्ती या संकल्पनेचा समावेश आहे. ज्या सार्वभौम राजाचा रथ चारही दिशांना कोणत्याही अडथळ्यांशिवाय जाऊ शकतो तो सार्वभौम राजा चक्रवर्ती असतो. त्याची सत्ता ही नैतिक अधिष्ठान असलेली आणि कल्याणकारी असावी असे अपेक्षित असते. त्याची अधिसत्ता विस्तृत प्रदेशावर असते. चंद्रगुप्त मौर्य हा पहिला चक्रवर्ती सम्राट होता. त्याच्यानंतर पाटलीपुत्र हे प्राचीन काळातील महत्त्वाचं नगर. पाटलीपुत्र हे शहर प्राचीन भारतातील शिशुनाग, नंद, मौर्य, गुप्त आणि पाल या राजसत्तांची राजधानी. पाटली हा एक भाताचा प्रकार आहे ज्याचं पीक या प्रांतामध्ये घेतलं जात होतं. भाताचं पीक, भाताची शेती ही या पाटली प्रदेशामध्ये घेतली जात होती. त्यामुळेच या शहराला पाटलीपुत्र किंवा पाटलीग्राम असं नाव पडलं असावं. मॅगॅस्थॅनीच्या इंडिका या ग्रंथात पाटलीपुत्र या नगराचा उल्लेख पालीबोथरा असा देखील केला गेलेला आहे. तर एकूणच आपण आजच्या या भागामध्ये मगध साम्राज्य आणि मगध साम्राज्याचा उदय या संदर्भातली माहिती पाहिलेली आहे. पुढच्या भागामध्ये आपण नंद आणि मौर्य साम्राज्य या संदर्भात या मुद्द्याची चर्चा करणार आहोत आणि त्याचबरोबर मौर्य साम्राज्याच्या संदर्भात अधिक माहिती ही पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. धन्यवाद.